जाऊ दे बॅट्समन कव्हर नाही होत रे. ट्वेल्थ मॅन अवेलेबल पाहिजे सूचना असेल. आणि चला शिरगाव टीम आपण पाहतो मिलिंद पवार आपण चला फिल्डिंग सेट करायची आहे. शिरगाव टीमचे कॅप्टन आपण पाहतोय अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये जर विचार केला तर एक जबरदस्त आयोजन भारतात नियोजन. थँक्यू सर सो मच. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून महाड तालुक्यामध्ये प्रथम या स्पर्धा कव्हर केल्या जातात. भारतातली नंबर 1 वेबसाईट भारतातली पहिली वेबसाईट ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. आपण पाहिलं तर अख्खा देशामध्ये सुद्धा या स्पर्धा कव्हर केल्या जातात त्याचं टेनिस क्रिकेट .in चे आमचे संपूर्ण सहकारी यांचे सुद्धा मी धन्यवाद मानेल. स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. वळूया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय टीम शिरगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम शिंदेकोण. आणि जर विचार केला तर अविनाश माडिक आणि त्यांची संपूर्ण टीम. अर्थात जी घेतलेली मेहनत आहे आपण पाहतोय नागेश माडिक सोमनाथ माडिक असेल सुनील माडिक असेल यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. त्यानंतर आमचे जी छोटी कंपनी आहे आपण पाहतोय प्रतीक महाडिक असेल जनू महाडिक आहे. अनेक जे खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेला सर्वप्रथम प्राधान्य दिलं. आणि या स्पर्धा आज सकाळचा जर विचार केला तर ड्यू फॅक्टर खूप एक मोलाची भूमिका इथं दाखवत होता. परंतु त्यानंतर सूर्य उगवला त्यानंतर हा ग्राउंड पुन्हा एकदा सज्ज झाला. अंपायर सर आपण निर्णय घ्यायचा आहे आणि मॅच सुरू करायची लगेचच कारण या मॅचला थोडंसं खूप उशीर होताना पाहायला मिळतोय. तर आपण पाहिला शिरगाव टीमने टॉस जिंकलाय. 12th मॅन इथे अवेलेबल पाहिजे नसेल तर नक्कीच आपल्या पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची काळजी घ्यायची दोन्ही टीमनी. वळूया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर शिंदेकोणची टीम तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरगावची टीम. दोन्ही टीम तगड्या आणि ताकदवर आहेत. महाडच्या टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर दोन्ही टीम मध्ये खूप मोठी ताकद आहे. बिरवाडी ग्रामीण मध्ये क्रिकेट खेळणारी टीम आपण पाहतोय शिंदेकोण. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा नक्कीच ओपन टुर्नामेंट मध्ये सुद्धा चांगला खेळ खेळताना पाहायला मिळाला. तर शिरगावची टीमचा जर विचार केला तर नक्कीच आनंद यांचा सुद्धा कमतरता दिसत आहे. मैदानावरती दिसत नाहीत परंतु जर विचार केला तर शिरगावची टीम सुद्धा खूप मोठी तगडी आणि ताकदवर आहे. दोन्ही टीमचा सामना पाहण्यासाठी नक्कीच उत्सुकता मोठी शिगेला पोहोचला असेल. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर आपण पाहतोय जितू तर बॅटिंग साठी अमित शिंदे आणि विजय शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल पहिला चेंडू हाताळण्यासाठी जितू आपण पाहतोय यस अंपायर सरांचा इशारा येतोय 3, 2, 1 काउंटडाऊन इज बिगिन. आपण पाहतोय गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल कडे आपण सर्व वळूया. पहिला बॉल या मॅच मधील पहिला बॉल या इनिंग मधील पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात सरपंच चषक 2021 सन्मान्य संजयभाई देशमुख यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आयोजित केलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा हा थरार या समर्थ रामदास विद्यालय मैदानामधून पाहायला मिळतोय. पहिला बॉल बॅट्समन अमित शिंदे. पहिला बॉल आपण पाहिला समोरच्या दिशेला एक जबरदस्त ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाला. 1 बाउन्स सीमारेषा पार केलेला हा पहिला प्रहार होईल बेडा पार. मिळतोय चौकार. 4 रन्स 4 धावा. थोडासा ओव्हर पिच लाईनचा बॉल होता. अमित शिंदे नवीन बॉल होता. आपण पाहिला तर जितू आणि आपण पाहतोय विजय शिंदे नॉन स्ट्राइक एंडला. अमित शिंदे यांच्या बॅट मधून जर पाहिला थोडासा ओव्हर पिच लाईनचा बॉल होता. फ्रंट फुटचा वापर केला आणि ड्राइव्ह केलेला समोरच्या दिशेला आपण पाहतोय बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. 4 रन मिळून देतात आपल्या टीमला. एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात आपल्या टीमला करून देतोय. कारण आमचे मनोज सर नेहमी बोलतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगली सुरुवात अर्ध्या यशाप्रमाणे असते. ती सुरुवात लोअर फुल टॉस आपण पाहिला आता लॉंग लेगच्या बाजूने बॉल निघून जातोय. पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार पाहायला मिळतात. ही चांगली आणि दमदार सुरुवात नेहमी पाहायला मिळते. अमित शिंदे ओळखला जातो याच बॅटिंग साठी. एक चांगली सुरुवात जर करून दिली तर संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो आणि तेच हेतू उद्देश आखला आपल्या डोक्यामध्ये आणि त्याच प्रकारची बॅटिंग. पहिला बॉल समोरच्या दिशेला दुसरा बॉल लॉंग लेगच्या दिशेला. एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या चारही बाजूचा जर विचार केला तर एक जबरदस्त क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले अमित शिंदे यांच्याकडून. बॉल मोठा फटका मिड विकेट सीमारेषा पार. या मॅच मधील पहिला षटकार अमित शिंदेच्या बॅट मधून. अमित शिंदे आज काय ठरून आले तेच कळत नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉल पासून जे प्रहार पाहायला मिळतात. जितूच्या बॉल वरती चढवलेले घनाघाती प्रहार ही डोकेदुखी ठरू शकते. पण जितू कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. शिरगाव टीम ही कमबॅक करण्यासाठी लढण्यासाठी जास्त ओळखली जाते. आणि जर लढायचं असेल तर थोडस कॉन्फिडन्स वाढवावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिला स्ट्रेट पद्धतीचा फटका. यावेळेस तिथे फिल्डर आहे तैनात. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू अडवल्यानंतर फेक करण्यापूर्वी इथे एक रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा विचार आखला होता मनामध्ये आणि विचार सक्सेसफुल सुद्धा झालेला आहे. इथे 2 रन मिळतात. 2 रननी स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे. 16 लॉस ऑफ 0 विकेट पहिली ओव्हर आहे. आपण जर विचार केला तर जबरदस्त बॅटिंग अमित शिंदेच्या बॅट मधून पाहायला मिळते. टीम शिंदे कोणसाठी विचार केला तर टॉस हारल्यानंतर बॅटिंग लागलेली टीम आहे. कारण जो उडने का शौक रखते वो गिरने का खौफ नाही रखते असंच म्हणावं लागेल. इथे अमित शिंदे ठरवून आले की मला या मैदानावरती उडायचंय आणि समोरच्या बॉलर वरती भिडायचंय.
यावेळेस आपण पाहतोय एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. विकेट किपर बीट होतोय, त्याला बॅकअप असलेला फिल्डर सुद्धा बीट होतोय. बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन साठी एक जबरदस्त सुरुवात नक्कीच शिंदेकोण टीम कडून पाहायला मिळाली. कारण जर टॉसचा विचार केला तर टॉस हारल्यानंतर बॅटिंगला आली टीम. ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये, त्यावेळेस मिलिंद पवारांनी सांगितलं की आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा डोक्यामध्ये विचार आहे, पण तो फक्त विचारच राहिला. कारण समोर अमेश शिंदे दिसल्यानंतर हे पाहायला मिळतं. यावेळेस आपण पाहिला हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती, त्याला ढकलून दिलेला आहे फाईन लेग रिजन मध्ये. बॉल पुन्हा एकदा निघून जातोय. या ओव्हर मधला हा चौथा चौकार. 4 रन. 24 ओव्हर नंबर 1 ची इथे समाप्ती होते. पहिली ओव्हर समाप्ती झाल्यानंतर 24 धावा 24 रन स्कोर बोर्ड वरती लागले जात आहेत. आणि एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात या पहिल्या इनिंग मध्ये करून देतोय अमित शिंदे. एक जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. तर पाहायला मिळते टीम शिंदेकोण टीम कडून. परंतु विजय शिंदे अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. जर डगआउटचा विचार केला तर चांगली डीप मध्ये बॅटिंग ऑर्डर आहे. आपण पाहिलं तर सचिन मोरे आहेत, त्यानंतर जितेंद्र शिंदे आहेत. एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, पण तो बॉलिंग करायची असेल तर एका जर विचार केला तर विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं तर टेक अ विकेट डेफिनेटली विन द मॅच. विकेट जर घेतल्यानंतर समोरच्या टीमवरती प्रेशर येऊ शकतो, दबाव येऊ शकतो, आणि त्यासाठी विकेट घेण्यासाठी काही ना काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं फुलर लेनचा टाकला त्यावेळेस बाउंड्री गेली, हाफ ट्रॅकर टाकले त्यावेळेस सिक्सर गेला, पण इथे काही ना काहीतरी वेगळं करणे गरजेचं आहे. हिंदीमध्ये कहावत आहे घी अगर सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. इथे काहीतरी बोर्ड जर उघड. अक्षय नवीन बॉलर आपण पाहतोय एमआयडीसी एंड कडून. अक्षय बॉलिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. जर विचार केला तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला अमेश शिंदे, एक जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली अमेश शिंदे यांच्याकडून. तर नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग असताना आता मात्र मागच्या ओव्हर मध्ये फक्त विचार करत बसले. समोर अमेश शिंदेची बॅटिंगची मजा लुटली, परंतु आता मजा नाही तर बॉलरला सजा देण्यासाठी विजय शिंदे आपण पाहतो स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना. अक्षय 24 आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. विकेट अजूनही गेलेला नाही. एखादा ब्रेक थ्रू जर मिळवून दिला तरी मॅच मध्ये मजा येईल, आणि ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी अक्षयला काहीतरी वेगळं करावं लागेल. यस अंपायर सर, अविनाश आपण संपर्क करा प्लीज अंपायर सरांशी. महाड पोलीस सन्माननीय जयंतजी राखाडे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचंय. जयंतजी राखाडे साहेब महाड पोलीस आपल्याला विनंती आहे आपण स्टेज वरती यायचंय. या स्पर्धेचा आनंद लुटायचाय. वळूया मैदानाच्या आतमध्ये. अविनाश पेनल्टी. अविनाश माडिक. अंपायरला विचार ना. गणेश शिर्के. ओके हे विगो. बोलूया पुन्हा एकदा. अक्षय समोर आहे विजय शिंदे. आपण पाहतो 24 रन स्कोरबोर्ड वरती लागल्यानंतर. यावेळेस आपण पाहतो एक जबरदस्त फटका ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये तिथे फिल्डर आहे. एक रन इथे कंप्लीट केली जाईल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. डीप मध्ये फिल्डर होता तैनात. 2 रनी स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे. स्कोरबोर्ड जाऊन पडतो 26. माझ्या समेत स्कोरबोर्ड वरती माड तालुक्यात एक चांगला नामवंत गोलंदाज उदयमुख गोलंदाज मीर वालेकर आमच्या सोबत जोडले जात आहेत. यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पण स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा 26 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते टीम शिंदेकोण कडून. अमित शिंदे एक जबरदस्त इनिंग अमित शिंदे यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळाली. तर बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अक्षय यावेळेस आपण पाहिलं हाफ ट्रॅकर डिलिव्हरी ते थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु अंपायर सरांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा येतोय. अमांतर एक्स्ट्रा स्वरूपाची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 27 धावा धावफलकावरती. अजूनही कुठलाही विकेट गेलेलं नाही. इथे जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, कारण विकेट मिळवल्यानंतरच समोरच्या टीमवरती दबाव टाकू शकतो. याच दरम्यान एक ओव्हरपिच लाईनचा बॉल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आपण पाहिला तर डीप मध्ये फिल्डर सुद्धा पाहायला मिळाला, आणि त्याच दरम्यान एक रन इथे कंप्लीट केली जाईल. एक रननी स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे 28. दुसरी ओव्हर सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये खूप साऱ्या रन्स खर्च केल्या होत्या जित्तू याने. त्याचं कारण होतं म्हणजे अमित शिंदेची चाललेली बॅट, अमित शिंदेच्या आलेल्या बॅट वरती बॉल. तोच अमित शिंदे स्ट्रायकर एंडला. लोअर फुलटा जबरदस्त फटका आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये, परंतु याच दरम्यान एक जबरदस्त फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली मिड विकेटच्या रिजन मध्ये जित्तू यांच्या. इथे मिळणार आहे 2 रन. 2 रन इथे कंप्लीट केले जात आहेत. स्कोरबोर्ड पुढे जातोय 30 रन वरती. 30 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा हे कव्हर केले जात आहेत.
इंडियाज नंबर 1 टेनिस क्रिकेट वेबसाईट, ज्यांचं गौरव केलं जातं तीच वेबसाईट महाडमध्ये प्रथमच, महाड तालुक्यामध्ये प्रथमच ही वेबसाईट नक्कीच स्पर्धा कव्हर करण्यासाठी आज इथे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. रिव्ह्यू सिस्टम सुद्धा अवेलेबल. महाडमधली पहिली स्पर्धा आहे जिथे रिव्ह्यू सिस्टमची आम्ही नक्कीच तयारी केलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका फसला आहे, विकेट किपरच्या मागे फिल्डर जातोय आणि ते कॅच सुटली जाते. हे धोकादायक ठरू शकतं. याच दरम्यान दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट केली जाते. स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे 32. जयंतजी हुंडरे यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. जयंतजी हुंडरे आपल्याला सुद्धा विनंती आहे पुन्हा स्टेजवरती यायचंय. तर याच दरम्यान जर आपण विचार केला तर स्कोरबोर्ड वरती रन्स लागले जातात 32. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि शेवटचा मला वाटतं एक बॉल शिल्लक असताना अमित शिंदे यांच्याकडून जबरदस्त इनिंग पाहायला मिळते. एक छोटीखानी इनिंग पण जबरदस्त. यावेळेस एक जबरदस्त फटका, क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्हच्या भाषेमध्ये जर म्हटलं जाईल तर एक जबरदस्त फटका कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली अमित शिंदे यांच्याकडून. सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाईल, पण तो क्रिकेटिंग प्रॉपर क्रिकेटिंग शॉट अमित शिंदेच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि ते एक रन कंप्लीट केली जाते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार आहे 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला. यानंतर सुद्धा एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहणार आहोत. तर स्कोरबोर्ड होती 33. तर यानंतर गावदेवी करंजकोल टीम आणि टाकीकोण टीम आपण टॉस साठी यायचंय. गावदेवी करंजकोल टीम आणि टाकीकोण टीम आपण टॉस साठी यायचंय. बॉलर समाधान आपण पाहतोय, बॉलिंग साठी समाधान आपण पाहतोय. टीम शिरगाव टीम कडून बॉलिंग करण्यासाठी समाधान. अजूनही कुठलाही विकेट गेलेला नाही. 33 धावा धावफलकावरती आहेत. समाधान आपण पाहतोय बॉलिंग साठी. अर्थात शिरगाव टीम कडून शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी आणि समोर बॅट्समन अमित शिंदे पहिल्या ओव्हर मध्ये ज्याने घणाघाती प्रहार केले होते, खूप चांगल्या रन्स वसूल करण्यात कुठली दिरंगाई व्यक्त केली नव्हती, तोच अमित शिंदे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना. समाधान आपण बघूया पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतो बॅटची कडा घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल निघून जात असताना पाहायला मिळतोय हळू 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 बॉल निघून जाताना. त्यानंतर मात्र फिल्डरने केलेलं कमबॅक सुद्धा पाहायला मिळालं. इथे आमचे छोटे सरपंच प्रणित देशमुख यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे हिरो त्यांच्या समेत संपूर्ण मित्र परिवार यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. 2 रन मिळणार आहेत. 2 रन इथे कंप्लीट केले जातात. 2 रन स्कोरबोर्ड पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होताना पाहायला मिळते. तर टाकीकोण टीमचे कॅप्टन आणि करंजकोल टीमचे कॅप्टन, गावदेवी करंजकोल टीमचे कॅप्टन. यावेळेस आपण पाहतो लोवर फुल टॉस, बॅटची कडा घेऊन आपण पाहतो फाईन लेग रिजन मध्ये बॉल निघून गेला आणि ते सिंगल तर नक्की मिळणार आहे. आणि ते विकेट जातोय, नक्कीच विकेट जातोय. तर विकेटचा पतन होतोय आणि इथे विकेटचा आपण पाहतो रिव्ह्यू मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला बॅटची इनर एज घेतली आणि डायरेक्ट 2 पायाच्या मधून बॉल स्टंप वरती आदळला. एक जबरदस्त बॉलिंग पहिला बॉल पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस होता, शपलवून खेळण्याचा प्रयत्न नक्की केला गेला होता अमित शिंदे यांच्याकडून, पण तो एक चांगलं कमबॅक आपण जर पाहिलं तर बॉलर कडून पाहायला मिळतं. समाधानकडून पहिल्या बॉलवरती इथे विकेट घेण्या, दुसऱ्या बॉलवरती इथे विकेट घेण्यात यशस्वी ठरले. नवीन बॅट्समन उमेश आपण पाहतोय, उमेश मोरे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना. गीतेशजी बारणे साहेब यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शाखा प्रमुख गीतेशजी बारणे साहेब यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. उमेश मोरे आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. एक जबरदस्त बॉल हाताळल्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा असेल एक चॅलेंजिंग बॉल फेस करण्यासाठी उमेश मोरे. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35. यावेळेस काही पे निघाले, काही पे मारायचा होता निशाणा, परंतु बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता मात्र टीम एक विकेट घेतल्यानंतर जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना मित्रांनो, तोच गरजेचा असतो आणि ते कॉन्फिडन्स मध्ये बॉलिंग करत असताना एक जबरदस्त कमबॅक करून देतो आपल्या टीमला. पहिल्या बॉलवरती भलेही 2 रन गेले, एक विकेट घेतला अमित शिंदेचा. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर एक समाधान यांच्याकडून कमबॅक पाहायला मिळाला. हा डॉट बॉल खरंच तारक ठरू शकतो का टीम शिरगाव टीमला.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि ते मात्र शर्यत लागली. शर्यत कोण जिंकणार तर शिरगाव टीमचे खेळाडू जिंकणार, समाधान जिंकणार. उमेश मोरेला परतावं लागेल वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती. आता मात्र नक्की स्ट्रायकर एंडला विजय अजूनही शांत आहे. ओपनिंगला आला होता विजय, अजूनही शांत आहे. तर नवीन बॅट्समन जितेंद्र शिंदे आपण पाहतोय, जितू शिंदे या नावाने जास्त प्रचलित आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना नेहमीच आपल्या टीमला बहुमूल्य योगदान देणारे जितेंद्र शिंदे आता मात्र नॉन स्ट्रायकर एंडला असतील. परंतु जर विचार केला तर बॅटिंग करणारी टीम स्कोरबोर्ड होती 35 रन्स लागल्यानंतर आता मात्र थोडीशी अडखळताना पाहायला मिळाली, कारण 2 महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर. तर यानंतर एक महत्वपूर्ण मॅच टाकीकोण टीमचे कॅप्टन आलेले आहेत. करंजकोल टीम कॅप्टन यावेळेस समोरच्या दिशेला एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये तिथे चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या दुसरी धावेचा विचार मनामध्ये आखता आखता विजय शिंदे रनआउटच्या स्वरूपात आउट. 36 करंजकोल ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अनिलजी गोलांबे साहेब यांना सुद्धा विनंती आहे आणि जयंतजी उंडरे साहेब यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर गावदेवी करंजकोल टीम आणि टाकीकोण टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे, तर टॉस बॉक्स मध्ये मनोजी वगैरे सर आपल्यासोबत जोडले जातील. ऋतिक नवीन बॅट्समन ऋतिक असेल नॉन स्ट्रायकर एंडला. अनिलजी गोलांबे साहेब हार्दिक स्वागत. उंडरे सर आपले सुद्धा स्वागत. जितेंद्र शिंदे यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट फाइलिंग रिजन मध्ये पकडलेले एक अफलातून कॅच. विकेट नंबर 4 चा होतोय पतन. ओव्हर नंबर 3 ची इथे समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती रन लागले जात आहेत 36 आणि 37 धावांची गरज असणार आहे शिरगाव टीमला. 18 बॉल आणि 37 रनची गरज असणार आहे. तर गावदेवी करंजकोल टीमचे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी करंजकोल टीमचे कॅप्टन आणि टाकीकोण टीमचे कॅप्टन. टाकीकोण डीकेचे अध्यक्ष आदिनाथ माडिक यांना विनंती करतो की आपण कॅप्टन जयंतजी उंडरे साहेब यांचं इथं स्वागत करायचं आहे आणि अनिलजी गोलांबे साहेब यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. तर मी मनोजजी वगैरे सरांना घेऊन जातोय टॉस बॉक्स मध्ये. गावदेवी करंजकोल टीमचे कॅप्टन आणि टाकीकोण टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो संकेत सारंगे या. संकेत सारंगे यांच्या हस्ते टॉस होणार आहे. संकेतजी सारंगे आपण घाई करायचे सर. चला गावदेवी करंजकोल आणि टाकीकोण या पुढचा सामना होणार आहे. या संकेतजी आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल जरूर. सरपंच चषक 2021 पर्व दुसरे कुमारी अन्वी यांच्या आठवणीला उजाळा देण्यास स्पर्धा आपण पाहतोय. सामना क्रमांक 5 असणार आहे. एका बाजूला टाकीकोण तर दुसऱ्या बाजूला गावदेवी करंजकोल हे 2 संघ असणार आहे. संकेतजी सारंगे आहे त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकी होईल. 3 वर्ष रुपेश रोल बॉल ना नवीन चला. तर टॉस जिंकलेला आहे टाकीकोंड याने. अभिनंदन टॉस जिंकला. तर आपण समोर गावदेवी करंजकोल आहे. पहिल्या 3 षटकामध्ये काय करणार आपण? बॉलिंग वरतीच आपलं चालणार आहे. काय बघू पहिलीच बॉलिंग वरती 2 विकेट तरी ओढायला पाहिजेत. नक्कीच तुम्ही बॉलिंग करणार आहेत आणि नक्कीच ही बॉलिंग करताना गावदेवी करंजकोल आहे याच्यामध्ये विचार केला तर तुम्ही बिरवाडी असोसिएशन मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु आता वेगळ्या फॉर्मॅट आलो. तुम्ही बिरवाडी असोसिएशन सोडून तुम्हाला करंजकोल बरोबर खेळायचं आहे ज्यामध्ये दिग्गज खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. अशा वेळी तुमच्यावर किती टार्गेट पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? 20च्या आतमध्ये आम्ही स्कोर दाखवायचा प्रयत्न करणार. 18 चेंडू 20 धावा तुम्ही ठेवणार आहात. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आपल्या सोबत आहेत 2 दिग्गज ज्यांनी खऱ्या अर्थाने हे ग्रामीण क्रिकेट गाजवलेले आहेत. जयंतजी उंडरे साहेब अर्थात कॅप्टन या नावाने संबोधले जातात. तर माझ्या बाजूला फिरकीपट्टू आहेत ज्यांनी आपल्या बोटाची जादू ह्या महाड तालुक्याला दिलेली आहे. अनिलजी गोलांबे आपण टॉस जरूर हरलात. आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. तर किती धावा काढणार आणि 18 चेंडू मध्ये मोठं टार्गेट करणार? सर्वप्रथम मी या नांगलवडी संघाचं अभिनंदन करतो की त्यांनी या प्रकारे या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे.
सगळ्यांना जसं महाडचं चांदे सगळ्यांना पर्वणी असते तसंच या नांगलवाडीच्या ग्राउंडवरती पण खेळणं म्हणजे प्रत्येक खेळाडूला खूप आवडतं. का या इथे पूर्ण ग्राउंड आहे, आपल्या कुठल्याही प्रकारचा अडथळा वगैरे नाही, सगळ्यांना बॅटिंगसाठी पण चांगलं आहे आणि बॉलिंगसाठी पण चांगलं आहे. तरी मी पुन्हा एकदा अविनाश आणि त्याच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. मनोज, आम्ही नक्कीच टॉस हरलो असू पण मॅच हरलो नाही. आमच्याकडे जो नवीन हा जो संघ आम्ही घेऊन येतोय, गेले 2-3 सामन्यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं चांगलं असं प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे आणि खरोखर चांगली मुलं आहेत. कोणताही त्याच्यामध्ये लेवल मोठं लेवल असलेला प्लेयर नाही आहे. नवीन खेळाडू असलेला संघ बघूया काय करतोय. आताच मी तुम्हाला सांगणार नाही, कारण का समोरच्या संघाने आम्हाला 18 मध्ये 20 सांगितलंय. निश्चित आम्ही त्यापेक्षा जास्त जाऊ आणि सामना सुद्धा जिंकू. नक्कीच एक वेगळं पॅटर्न पाहायला भेटणार. एका बाजूला 2 अनुभवी धुरंधर आहेत ज्यांनी महाड पोलादपूरचं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि युवा जनरेशनला घेऊन तुम्ही मैदानात उतरणार आहेत. नक्कीच स्पर्धेसाठी आणि सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा आहेत. जाऊया मिडल ऑफ द विकेट, जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्राला जी सुरुवात होईल तेव्हा नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच एक बुलंद आवाज, या गावचं आन बान शान, नक्कीच रुपेश महाडे. धन्यवाद मनोज सर. पहिला बॉल विजय शिंदे यांच्याकडून अक्षय साडे. आपण पाहतोय शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील लाऊड शॉट पाहायला मिळाला, पण तो अंपायरचा इशारा तो नो डाऊट नॉट आउट. लेग बाय स्वरूपाची 1 रन मिळणार आहे. इथे स्कोरबोर्ड सुरू होतोय. आपण जर पाहिलं तर 37 रनची गरज असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती एक लेग बाय स्वरूपाची 1 रन मिळाली तर जितू. आता आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला बॅट्समन, एक लेग बाय स्वरूपाची रन मिळाल्यानंतर विजय शिंदे आपण पाहतोय पुन्हा एकदा समोर बॅट्समन जितू. आपण पाहतोय एक जबरदस्त अनुभवी खेळाडू शिरगाव टीमची धुरा, ज्याने एकट्या हाताने अनेक वेळेला आपल्या टीमला एक विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते जितू आता स्ट्रायकर एंडला असतील बॅटिंग करत असताना. तर आपण पाहतोय बॉलिंगसाठी विजय शिंदे एक नामवंत गोलंदाज आहेत, चांगली बॉलिंग या सीझन मध्ये सुद्धा करत आहेत. परंतु आता रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे, समीकरण वेगळं आहे आणि त्या समीकरणामध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहतोय शपलून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला, जरूर केला. पायरकडे एकदा कटाक्ष जरूर टाकला, पण स्टंप वरती बॉल निघून गेल्यानंतर एक लिगल डिलिव्हरी आणि फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळी जर आपण पाहिलं तर शिंदे कोण टीमसाठी हा थोडासा ग्राउंड जर विचार केला तर दोन्ही टीमसाठी एक संतुलित टीम आहे. दोन टीमकडे एक जाणकार व्यक्तिमत्व आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि चांगले क्रिकेट जाणणारे व्यक्तिमत्व सुद्धा पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय शफलून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पण चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाला. थोडासा इनकटर डिलिव्हरी टाकली, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला आला आणि जितू याला बीट करण्यात इथे यशस्वी झाला. इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळाला. 1 रन आहे स्कोर बोर्ड होती. 37 धावांचं टार्गेट आहे, 37 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो आजचा जर विचार केला तर यस संकेत सारंगे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आमचे श्रीकांत सारंगे यांचं सुद्धा स्वागत. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न जितेंद्र शिंदेने पकडलेला की जबरदस्त कॅच, पण अंपायरचा इशारा पाहिला जाईल. यस अंपायर डिसिजन इज आउट. अंपायरच्या निर्णयाकडे नक्कीच इथे कौल दिला जाईल. विकेट इथे आउट होताना पाहायला मिळतोय. विकेट नंबर 1. यस अंपायरचा निर्णय आउट आहे, तर विकेट नंबर 1 चा इथं पतन होताना पाहायला मिळतोय. अंपायरचा निर्णय नक्कीच अंपायर कॉल ग्राह्य धरला जाईल. सर अंपायरचा कॉल ग्राह्य धरला जाईल, हा नियम आहे. फक्त बीमर आणि रनआउट साठी. यस बॉल झालेले आहेत 4. ग्राउंड फील्ड अंपायरचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडूंना सूचना करतो की बीमर साठी आणि रनआउट साठी आपण युट्यूबची मदत घेऊ शकतो, परंतु इतर ज्या गोष्टी आहेत त्यासाठी युट्यूबची मदत घेऊ शकणार नाही. हे नियम आहे या स्पर्धेचं. फक्त बीमर साठी आणि रनआउट साठी आपण
महाड तालुक्यामध्ये प्रथमच ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी आपण 2 कॅमेऱ्याचा यूज करतोय tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. तर फक्त रनआउट आणि बीमर जे बॉलिंग करत असताना बीमर असतात त्यासाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. इतर गोष्टींसाठी फक्त मनोरंजनासाठी आपण स्पर्धा घरी जाऊन नक्कीच YouTube वरती पहा. यासाठी या युट्यूबचं आयोजन केलेलं आहे. परंतु जर विचार केला तर इथं विकेट नंबर 1 चं पतन झाल्यानंतर 1 रनवरती 1 विकेट गेलाय. समाधान नवीन बॅट्समन आपण पाहतोय. एक जबरदस्त बॉलिंग ज्याने शेवटचा षटक हाताळला होता. तर पुन्हा एकदा बघूया. तर नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये विजय शिंदे पुन्हा एकदा बॉलिंगच्या मार्क वरती. यावेळेस आपण पाहतोय बॅटची इनरेज घेतली. पाहतोय सचिन मोरेच्या हातामध्ये 1 बाउन्स बॉल हातामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये. अशा तऱ्हेने जर विचार केला तर ओव्हर नंबर 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा आणि 1च रन धावफलकावरती आहेत. 37 धावांचं टार्गेट समोर असताना थोडीशी डळमळीत अशी सुरुवात पाहायला मिळाली. परंतु अजून मॅच संपली नाही. कारण मित्रांनो मॅच जिंकण्यासाठी 1 ओव्हर काफी असते. मॅचचं चित्र वादळाचं चित्र बदलण्यासाठी यावेळेस आपण पाहतो एक चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे फिल्डर आहे. थोडंसं अंबल झालं परंतु त्याचा फायदा बॅट्समन उचलू शकले नाहीये. इथे सिंगल मिळणार आहे. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. 2 रन धावफलकावरती लागले जात आहेत. ओव्हर नंबर 1 इथे कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 रन आहेत आणि 1 विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय विजय शिंदे एक जबरदस्त बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. गणेश शिर्के सर आणि नंदू सर यांना विनंती आहे की थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगायचंय. कारण आजचा जर विचार केला तर थोडंसं आपण सकाळी थोड्याशा स्पर्धा उशिरा सुरू झाल्या. कारण ड्यू फॅक्टर जे ओस पडलं होतं ग्राउंड वरती आणि त्याचमुळे थोडस स्पर्धा सुरू होण्यासाठी वेळ गेला. पण तो हरकत नाही. अजूनही वेळ खूप आहे. परंतु थोडस घाई करणे सुद्धा गरजेचं आहे. चला अंपायर सर गणेश सर रिक्वेस्ट करायची आहे सांगायचं आहे सर्व खेळाडूंना आपण थोडीशी घाई करायची आहे. सचिन सर तर 2 धावा लागलेल्या धावफलकावरती अमेश शिंदे आपण पाहतोय ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. बॅटिंग करत असताना ओपनिंगला आल्यानंतर एक जबरदस्त छोटी गाणी इनिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगले फटके पाहायला मिळाले. तेच अमेश शिंदे आता मात्र बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतोय MIDC एंड कडून तयारी करताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. तर समोर बॅट्समन आपण पाहतोय अजूनही शांत आहे. अक्षय आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. तर नॉन स्ट्रायकर एंडला समाधान पाहतोय. तर अमेश शिंदे बॉलिंग मार्क वरती राऊंड विकेट. समोर आहे बॅट्समन आपण पाहतोय अक्षय डावखुरा बॅट्समन. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल. खूप मोठी जबाबदारी आहे. यावेळेस आपण पाहतो एक चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये. तिथे फिल्डर आहे विजय शिंदे आणि ते घडला गलती से मिस्टेक. बॉल निघून गेला सीमारेषा पार चौकार. खराब क्रिकेट पाहायला मिळाला विजय शिंदे यांच्याकडून आणि इथे 4 रन्स मिळतात आणि 4 रनच्या साहाय्याने स्कोर समाधानच्या बॅट अक्षयच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला आणि 4 रनच्या साह्याने 6 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. 6 धावा. पुन्हा एकदा बघूया. यावेळेस ब्लॉक लाईनचा बॉल पाहायला मिळाला. छोटीशी अपील नक्की केली गेली पण तत्पूर्वी जर पाहिला तर एक धाव मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाय स्वरूपाची 1 रन असेल आणि लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. 1 रननी स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्ड 7 वरती जाऊन पोहोचतोय. नक्की जर विचार केला तर इथे 1 रन कंप्लीट केली जाईल. 1 रननी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 7 वरती. नक्की tenniscricket.in इंडियाज नंबर 1 वेबसाईट टेनिस क्रिकेटची वेबसाईट त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि खरोखर धन्यवाद मानले गौरव सरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय एक ब्लॉकर लाईनचा बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क काही चांगलं होत नाहीये आणि इथे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाल्यानंतर स्कोर बोर्ड वरती रन लागले आहेत 7-7. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहिला. जितू आउट झाल्यानंतर थोडीशी डळमळीत सुरुवात पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय समाधान लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय अक्षय आणि समाधान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जर 7 धावा लागल्यानंतर अजूनही 30 रनची गरज आहे. जबरदस्त ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाली सीमारेषा पार. या मॅच मधील एक जबरदस्त फटका समाधानच्या बॅट मधून हा षटकार. 13 रन्स धावफलकावरती लागला होता. एक जबरदस्त फटका समाधान यांच्याकडून पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा नक्की प्रयत्न केला गेला होता परंतु त्या प्रयत्नाच्या नादात बॉल थोडासा वेगळ्या टप्प्यावरती पडला आणि समाधान सारख्या बॅट्समननी
त्याला खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला आणि एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला या मॅच मध्ये. एक देखणीय प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समाधान स्ट्रायकर एंडला. यावेळेस पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट झालेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये सीमा रेषा पार निघतोय. षटकार 6 धावेसाठी. एकोणीस गेम इज ऑन, मॅच इज ऑन असंच म्हणावं लागेल. समाधानच्या बॅट मधून लगातार 2 षटकार पाहिल्यानंतर या मॅच मध्ये खूप काही बाकी आहे मित्रांनो. फक्त लक्ष ठेवा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. यासाठीच तर जर विचार केला तर एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली समाधान यांच्याकडून. जर विचार केला तर संपूर्ण स्पर्धेसाठी खरंच एक जबरदस्त आयोजन, बहारदार नियोजन पाहायला मिळतंय. आमचे स्पर्धा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी अनेक हात सड हाताने पुढे आले, त्यांचं सुद्धा धन्यवाद मानू. अमित शिंदे पुन्हा एकदा हॅट्रिक होईल का बघूया. सिक्सर हॅट्रिक होता होता इथे मात्र जो प्रेशर असतो ना, त्या प्रेशरची सिट्टी उडवण्याच्या नादामध्ये इथं वाईड पाहायला मिळतोय. 1 रन मिळते. स्कोरबोर्ड वरती 20 रन लागले जातात, म्हणजे अजूनही 17 रन्सची गरज आहे. हा मैदान जर विचार केला तर मैदान छोटं आहे, परंतु दिसायला छोटं आहे, परंतु इथे क्रिकेट खेळत असताना, बॅटिंग करत असताना काळीज मोठं पाहिजे. बॅट्समनचं जोरदार अपील केली जाते. अंपायरचा इशारा येतोय. गणेश सर आपण कळवायचंय. डिसिजन मागे घेतलं जाते. हा नॉट आउट असेल बॅट्समन. अंपायरचा डिसिजन आणि नक्कीच नंतर सुद्धा आपण चर्चा करू या गोष्टीवरती. तर विचार केला गेला तर इथे 2 ओव्हरचा खेळ समजा झाला. यस नॉट आउट. अंपायर डिसिजन इज नॉट आउट. यस गेम इज ऑन. खेळायचे. स्कोरबोर्डवरती रन्स लागले जातात 20 मॅच जिंकण्यासाठी. जर 6 बॉल आणि 17 रनची गरज. 6 बॉल आणि 17 रन. सहा बॉल आणि 17 रनची गरज. तर 6 बॉल आणि 17 रनची गरज आहे. आपण पाहतोय अक्षय असेल स्ट्रायकर एंडला. तर आपण पाहतोय समाधान एक जबरदस्त बॅटिंग समाधानच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि जिंकण्यासाठी 6 बॉल. आणि या मॅचला उशीर होते खूप. अंपायर सर थोडंसं घाई करा प्लीज. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग चाललेली आहे. थोडंसं लक्ष द्यावे या मॅच वरती, कारण यानंतर सुद्धा 2 पहिल्या फेरीची मॅच खेळवायची आहे. त्यानंतर सेकंड राऊंड आहे, थर्ड राऊंड आहे. खूप साऱ्या मॅच खेळवणे बाकी आहे. आज थोडंसं उशीर झाला या मॅच सुरू होण्यासाठी, कारण जो ड्यू फॅक्टर होता, जो ओस पडली होती मैदानावरती, त्याच्यामुळे उशीर झाला. पण तो आता सूर्यनारायणांनी चांगलं दर्शन दिलेलं आहे आणि ते क्रिकेटचं सुद्धा नेत्रदीपक दर्शन पाहायला मिळतंय. तर थोडीशी घाई करायची प्लीज. सहा बॉल आणि 17 रन. अक्षय स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. उमेश मोरे आपण पाहतो बॉलिंग साठी. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस पाहिले मध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वन बाउन्स सीमारेषा पार जातोय. चौकार 4 धावांसाठी. 5 बॉल आणि 13 रनची गरज. 5 बॉल 13 रन. स्वरूप आमचे स्वरूप जबरदस्त क्रिकेटर
येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून सुद्धा मोठं क्रिकेट पाहायला मिळेल. स्वरूप सारंगे, त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी महेश महाडिक आहेत, त्यानंतर संतोष शिर्के, मंगेश महाडिक, संदीप महाडिक आणि गणेश महाडिक, केशव महाडिक, या संपूर्ण मार्ग जे सिनियर खेळाडू आहेत त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं. संकेत सारंगे, पिंट्या सारंगे, श्रीकांत सारंगे यांचं सुद्धा खूप बहुमूल्य योगदान या संपूर्ण स्पर्धेला. स्वरूप आपले पप्पा वाट पाहत आहेत, स्टेजवर यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आमचे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांतजी सारंगे साहेब यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. पिंट्या सारंगे, नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष आमच्या नांगलवाडीचे, त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. इथे सिंगल कंप्लीट केली जाईल. 4 बॉल आणि 12 रनची गरज. 4 बॉल आणि 12 रनची गरज आहे. आणि समाधान ज्याच्या बॅट मधून मागच्या ओव्हरमध्ये आपण 2 सिक्सर पाहिले होते आणि त्याच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी असेल तर उमेश आपण पाहतोय, उमेश मोरे बॉलिंग साठी. स्वरूप सारंगे, आपले पप्पा वाट पाहत आहेत, स्टेजवरती यायचंय. स्वरूप सारंगे, शाळेला आज सुट्टी आहे त्यामुळे आपण इकडे यायचंय. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. स्वरूप नक्की मी स्वरूपच्या बद्दल 2 गोष्टी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आमचं एक छोटं व्यक्तिमत्व आहे. वळूया. यावेळेस आपण पाहिलात पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही चांगलं झालं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला नाही. या डॉट बॉलच्या साहाय्याने समीकरण बदलले. 3 बॉल बाकी आहेत आणि 12 रनची गरज आहे. समाधान मागच्या ओव्हरमध्ये एक जबरदस्त बॅटिंग करताना समाधान पाहायला मिळाला होता. 2 सिक्सर पाहायला मिळाले होते, परंतु आता ऍक्शन रिप्ले दाखवणे गरजेचं आहे. आमचे नागेश महाडिक आणि सोमनाथ महाडिक यांनी घेतलेले अथक परिश्रम, निलेश महाडिक, जनू यांची सुद्धा मेहनत. प्रतीक महाडिक याच दरम्यान एक विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डर आहे तिथे, बॉलच्या खाली येतोय, कॅच पकडली जाते आणि 2 बॉल 12 रन या समीकरणावरती मॅच आणून ठेवतोय. आमचे तांबे साहेब, मंगेश तांबे साहेब, सन्माननीय पोलीस पाटील. तर एक इथं मोबाईल सापडलेला आहे, कोणाचा असेल त्यांनी घेऊन जा. विवोचा मोबाईल आहे, जर कोणाचा असेल तर आपली ओळख पटवून हा मोबाईल घेऊन जायचंय. सन्माननीय मंगेशजी तांबे साहेब आपल्याला विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. पोलीस पाटील आमचे कांबळेचे पोलीस पाटील, कांबळेतर्फे बिरवाडीचे पोलीस पाटील. मिलिंद, नवीन बॅट्समन आपण पाहतोय मिलिंद पवार आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असतील. 2 बॉल आणि 12 रनची गरज असणार आहे. 2 बॉल आणि 12 रन. उमेश मोरे बघूया, समोर आहे अक्षय, ओपनिंगला आलेला अक्षय. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही, परंतु आता शेवटचे 2 बॉल राहिले, या आता नाही तर कधी नाही. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त, बॅट्समन नंबर 3 आउट. वाईड बॉल मिळवण्याचा प्रयत्न नक्की केला होता बॅट्समनने, परंतु अचूक बॉल अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला नाही. विकेटचा इथे पतन होताना पाहायला मिळतोय. इथे विकेट जातोय. 1 बॉल आणि 12 रनची गरज असणार आहे. यानंतर सुद्धा एक महत्वपूर्ण मॅच आहे. तर विवो मोबाईल इथे सापडलेला आहे, कोणाचा असेल तर आपली ओळख पटवाने हा मोबाईल घेऊन जा. एक बॉल आणि 12 रनची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक बॉल आणि 12 रन. चला थोडस स्पीडअप घ्या. यानंतर आपण पाहणार आहोत गावदेवी करंजकोल आणि त्यांच्या विरोधात टाकीकोण टीमने टॉस जिंकलेला आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेंज ऑफ पे, समोरच्या दिशेला फटका आणि अशा तऱ्हेने विजय होते टीम शिंदेकोण टीम विजय होते. विजय टीमचे हार्दिक अभिनंदन. तर पराभूत टीम शिरगाव आपले सुद्धा धन्यवाद, आपण आलात आणि चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच